आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकरी हे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुण्यातील अलका चौकातील लकडी पूल येथील विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. आता मी त्याच ठिकाणी त्याच मंदिरामध्ये आहे. या मंदिराचा इतिहासही पुरातन असा आहे, कारण अनेक शतकापासून हे मंदिर जे आहे या ठिकाणी आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खर तर मागील महिन्याभरापासून वारकरी जे आहे विठू नामाच्या गजरामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळते. संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, या पालख्या ज्या आहेत कालच पंढरपुरामध्ये दाखल झालेल्या आहेत. आज पंढरपुरामध्ये विठू नामाचा गजर करत मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव जो आहे तो साजरा होतोय. आता या लकडी पूल विठ्ठल मंदिरात देखील, जो की पुरातन विठ्ठल मंदिर आहे, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी आपण पाहतोय की भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी जे आहेत, भक्त जे आहेत, विठ्ठलाचं दर्शन घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण थेटपणे काही भाविकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. त्यांच्याशी त्यांच्या भावना ह्या आपण ज्या आहेत ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी या विठ्ठल मंदिराचे विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत. सर्वात आधी त्यांच्याकडून आपण या मंदिराचा नेमका इतिहास काय हे जाणून घेणार आहोत. आपण बघतोय की आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं हे या मंदिरामध्ये भक्तगण जे आहेत पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. काय सांगा? रामकृष्ण हरी. मी दीपक थोरात, विश्वस्त कोषाध्यक्ष आहे श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचा. माझे पंजोबा जे आहेत शंकर रामभाऊ थोरात, हे संस्थापक अध्यक्ष होते. माझ्या रूपाने 4थी पिढी आज इथे सेवा करत आहे. या मंदिराचा इतिहास सांगायचा झालं तर 350 वर्षाचा असा इतिहास आहे मंदिराला. स्वातंत्र्य चळवळीत पुण्यातील प्रमुख केंद्र हे मंदिर राहिलेले आहे. येथे लोकमान्य टिळक तसेच महात्मा गांधींच्या अनुयायी यांचे गुप्त सभा व्हायच्या. मंदिराचा जो कळस आहे त्या कळसामध्ये गुप्त खोली आहे. त्या खोलीमध्ये क्रांतिकारक लपायचे, त्यांच्या गुप्त बैठका व्हायच्या, शस्त्रास्त्र ठेवली जायची. नंतर रँडचा जो इतिहास आहे, जुलमी रँड, जसा कोरोना येऊन गेला तसा प्लेगची साथ पुण्यात आली होती. त्यावेळेस त्यांनी खूपच प्रचंड उन्माद केला होता. तर 12 जून 1897 साली या विठ्ठल मंदिरात एक ऐतिहासिक सभा झाली. तर लोकमान्य टिळकांनी चाफेकर बंधूंना रँडचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला. त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी 22 जूनला गणेश खिंडीमध्ये रँड मारला गेला आणि बंदुकीच्या गोळीने पहिला ब्रिटिश अधिकारी मारण्याचा आदेश आणि त्याला आशीर्वाद या लकडीपूल विठ्ठलाचा होता. त्याचप्रमाणे त्याचं खूप हे झालं, ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर कारवाई केली. पण ह्या रूपाने लोकमान्यांना जगमान्यता प्राप्त झाली, असं हे साक्षीदार आहे आपलं हे श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर. सध्या लकडीपूल विठ्ठल मंदिर हे विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमात, नुसतं धार्मिकता पण 20-22 उत्सव होतात, पण बाकीच्याही उपक्रमात मंदिर भाग घेत असतं. आज आषाढी एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. त्याला लायन्स इंटरनॅशनल पुणे सिटीच्या गव्हर्नर नुकतेच श्री राजेश अगरवाल हे भेट देऊन गेले. त्यानंतर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याला संध्याकाळी उद्योजिका शोभा अगरवाल, आपलं शोभा धारीवाल या स्वतः त्याचं उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता अतिदुर्गम भागातील काही आदिवासी शाळा आहेत, त्या शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि बाकी गरज असणाऱ्या वस्तू ह्या मंदिरामार्फत दिल्या जाणार आहेत. अशा विविध उपक्रम हे मंदिरातर्फे राबवले जातात. आणि आज जर बघायला गेलं तर अलका चौकात हे मंदिर आहे. कुठलीही क्रांती घडायची असेल तर त्या अलका चौकात मोर्चे, सभे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचं रूपांतर असं होतं की तो निरोप पूर्ण जगात जातो आणि त्या जगाला ह्या पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण बघतोय की सकाळपासून भाविकांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. कधीपासून भाविक यायला सुरुवात झाली सर? आज विश्वस्त या नात्याने सकाळी 4:30 वाजताच पहाटे मी आलो आणि ह्या मंदिराची आमच्या घराण्याला महापूजाचा मान असल्यामुळे आम्हाला लवकर उठून येथे यावं लागलं. विठ्ठलाची महापूजा झाली, 7 वाजता महाआरती झाली आणि त्यापासून भाविकांची जी गर्दी चालू आहे ती थांबत नाहीये. त्यांच्यासाठी खिचडीचा महाप्रसाद, राजगिरा लाडू, शेंगदाण्याचे लाडू असा आपण उपासाचे पदार्थ ठेवलेत, कारण आज उपासाचा दिवस असल्यामुळे आहे. आणि त्याचाही दर्शनाचा लाभ तसंच प्रसादाचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे जी तरुणाई आहे, आज MPSC UPSCचे भरपूर विद्यार्थी आपल्या पुण्यात आहेत, ते रक्तदान करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे इतर भाविक
नेत्र तपासणी असो, दंत तपासणी असो किंवा इतर जनरल चेकअप असो, त्याचाही लाभ या भाविकांना येथे मिळत आहे. नक्कीच पाहतोय हे जे पुरातन असं लकडीपूल येथील विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी भाविकांची विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत विठुरायाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात. दादा तू कुठून आलायस? मी तर एरंडोण्यात राहतो. तिथून आलो आहे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. काय तुझ्या भावना आहेत? आज एकादशी आहे, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहेस, काय भावना आहे? वारकरी संप्रदायातल्या असल्यामुळे प्रत्येकांनाच विठ्ठलाची भक्ती करतात, त्यामुळे दर्शन घेण्यासाठी आलो. ए, तू कुठून आली आहेस? काय मागितलं पांडुरंग? काय नाही, असंच दर्शन घेण्यासाठी आले. सुखी ठेव, समाधानी ठेव. काही मागायचं असं ठरवलंय का? आज एकादशी आहे, विठुरायाकडे काही मागायचं? नाही, सगळ्यांना सुखाने आणि समाधानीने ठेव एवढंच मागणं. दादा तुम्ही कुठून आलाय? एरंडोना. किती वर्षापासून येता या मंदिरात? प्रतिवर्षाला येतो इथं. काय आता एकादशी आहे, काय पांडुरंगाकडे मागितलंय? श्रद्धेने येतो हा. आणि जे काही मनातलं असेल ते सांगतो देवाला. पूर्ण होतं का? होतं. पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत भक्तगण जे आहेत या मंदिरामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. खरं तर या मंदिराला खूप मोठा असा इतिहास आहे, खूप पुरातन असा इतिहास आहे. जर पाहिलं तर जवळपास जसं त्यांनी सांगितलं की 1857च्या ज्यावेळी क्रांती झाली त्याचं साक्षीदार असणारं हे लकडी पूल येथील विठ्ठल मंदिर असल्याचंही या ठिकाणी इथल्या ट्रस्टीने जे आहे ते सांगितलेलं आहे. आपण बघतो की सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं. दादा तू किती वर्षापासून या मंदिरात? 2 वर्ष झालं मी या मंदिरामध्ये होतो. खूप आनंद होतो. चांगली असे भक्तीची भावना वगैरे बघायला भेटते आणि मन शांत होऊन जातं. मन शांत होऊन जातं. पांडुरंगाकडे आलायस, काय मागणार आहे? काय नाही, असं दर्शनाचे एकादशी असते. आई वडील दरवर्षी इकडे येतात. मी तर दरवर्षी प्रार्थना करतो, पाया पडून वगैरे जातो. काय सुख मिळतं जेव्हा आता आपल्याकडे खूप मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, वारीची परंपरा आहे, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर काय समाधान मिळत असतं? एक शांती भेटते की असं एक पाठीमागे कुठला तरी माणूस थांबलेला आहे की काही पण करा, पाठीमागे आहेत यांच्या नावं घेऊन तुम्ही काही पण करा, ते काम सफल होऊन जाईल अशी एक प्रार्थना करतो. दादा तू कुठून आलाय? सांगली. सांगली जिल्ह्यातून. काय पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलायस, काय भावना आहेत? एकादशीचा आहे आज, तर दर्शन करायचं. अजय कुठून आहे? पुणे हॉस्पिटल. किती वर्षापासून इथे येतात? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. 50 वर्षापासून जाते. बरं काय पांडुरंगाकडे काय मागणार आहे 50 वर्षापासून? मागितलं रे, अजून काही साध्य नाही झालं. अजून साध्य झालं नाही काही. हा, एक वर्ष झालं माझे मिस्टर गेलेले. काय सांगाल? मंदिरामध्ये पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक येत आहेत, काय भावना आहे? भाविक तर येणारच आज एकादशीचे दिवस असल्या कारणाने. आणि आपल्या धर्मामध्ये एकादशीला जे महत्त्व आहे तिकडे आजकाल लोक जास्त वळायला लागल्यापासून हे पाहिल्यानंतर बरं वाटतं जरा असं. तुम्ही किती वर्षापासून आहात? मी साधारण 60 वर्षापासून विठ्ठलाची भक्ती करतो. भक्ती कर. काय विठ्ठलाची 60 वर्षापासून भक्ती करताय, काय समाधान मिळत? पेक्षा काहीच नाही, समाधान हे जास्त महत्त्वाचं आहे मला. मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी आहे. आणि परमेश्वराला काही सांगायला लागत नाही. जर आपण त्याची मनोभावे भक्ती केली तर तो आपल्या बरोबरच असतो. निश्चितपणे परमेश्वराला काही सांगायचं नाही, परमेश्वर आपल्या सोबतच असतो असं इथे बोलताना पाहायला मिळत आहे. बाबा कुठून आलाय तुम्ही? कुठून आहे? आम्ही चिंचवडून आलेले. ते 101 वर्ष वडील आहेत, ते माझे वडील आहेत. वृक्षारोपण करा. आणि आमचा जन्म पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलायत, काय भावना आहे? भावना म्हणजे काय, आता वारकरी संप्रदाय वारसा पुढे चालत राहिलं पाहिजे. आमच्या घरात पहिल्यापासून आहे वारसा. काय मागणार आहेत? आज एकादशी आहे. हा, एकादशी काय म्हणा, पाऊस पाणी पुढे सगळे बळीराजा माणसं सगळी सुखी राहू द्यात, हीच इच्छा आहे लोकांना. काय इथं पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर काय समाधान मिळत असतं? आत्मिक समाधान आहे, शब्दात सांगता येणार नाही. आमच्या वडिला म्हणजे पंजाबांपासून पुरीपासून हा माझा भाऊ आहे. आम्ही सगळे पुरीपासून आमचे आजोबा आहेत ना, हे इथले पहिले सचिव, त्यांच्यामुळे हे सगळं झाले कार्य. तुम्ही या विठ्ठल मंदिरात किती वर्षापासून? लहानपणापासून ना. हा, माझ्या म्हणजे पिढी जात हा, पिढी जात आम्ही सगळे. मॅडम काय तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, काय भावना आहेत? किती वर्षापासून या मंदिरात येत असतात? नाही, आम्ही फर्स्ट टाइम आलोय. पहिल्यांदा येत आहे. काय भावना आहेत, काय मागणार आहेत पांडुरंगाकडे?
काहीच नाही, बस सुखी ठेवा. ताई तुम्ही कुठून आहे? मी मूळची सांगलीची आहे. आम्ही पुण्यात शिकायला येतो. BHMS 4th इयरचे स्टुडंट आहे आम्ही. आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलोय. काय वारीमध्ये तर पंढरपुरामध्ये मोठा उत्साह सुरू आहे. तुम्ही या विठ्ठल मंदिरात आलेला आहात, काय मागणार आहात? नाही, काही मागणार तर नाही, पण ॲज अ मेडिकल स्टुडंट आम्ही सासवड किंवा हडपसर अशा ठिकाणी जाऊन लोकांना वैद्यकीय मोफत सेवा देतो. आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे भाविकांची मोठी गर्दी जी आहे लकडी पूल येथील विठ्ठल मंदिरामध्ये आल्याचं पाहायला मिळतं आणि मोठ्या भक्तिभावानं विठू नामाचा गजर करत हे जे भक्तगण आहेत या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.